मी डॉक्टर हरीश धुरट, नागपूर राष्ट्रीय कष्टकरी पंचायत या संघटनेचा विदर्भाचा अध्यक्ष आहे आणि महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचा राज्य पातळीचा उपाध्यक्ष आहे. या संदर्भातलं गेली 40 वर्ष मी या क्षेत्रामध्ये कष्टकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये काम करतो आणि त्या संदर्भातच आजच्या निवडणुकीच्या उद्देशाने निवडणूक जी घातली आहे त्या संदर्भातला बोलण्यासाठी आपल्यापुढे उभा आहोत. भावांनो, सध्या निवडणुकीचं वातावरण देशभरात चालू आहे, विशेषतः महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं सध्या जी उचल खाल्ली आहे त्या दोन वाक्यांवर आपण थोडं जरा पहिल्यांदा बोलूया. एक वाक्य आहे की कटेंगे तो बटेंगे तो कटेंगे, आणि एक वाक्य आहे की एक है तो सेफ है. असे दोन वाक्य, दोन्ही वाक्याचा अर्थ जवळपास एकच होतो आणि दोन्ही वाक्यामध्ये जी भूमिका भाजपाच्या वतीनं मांडल्या जात आहे ती अत्यंत धोकादायक आहे. याचा आपण जरा थोडा इतिहास जर बघितला तर थोडं लक्षात घेण्यासारखं आहे की यांना भारतीय संविधान नको आहे, तर यांना मनुस्मृतीची जी काही कल्पना आहे या समाजाची त्या पद्धतीनं त्यांना आणायचं आहे. ते त्याचं कारण तुम्हाला स्पष्ट केलं पाहिजे की मनु हे जे म्हणत आहे की आम्हाला संविधान वाचवायचं आहे आणि काँग्रेसला किंवा इतर पक्षाला संविधान बुडवायचं आहे, ती हीच त्यातली महत्त्वाची खोटी गोष्ट आहे. त्याचं महत्त्वाचं बेसिक कारण आहे की राजस्थानच्या उच्च न्यायालयात मनुचा पुतळा बसवून आज 17-18 वर्ष झाले. तर याचा अर्थ असा की उच्च न्यायालयात किंवा न्यायालयात मनुच्या प्रक्रियेप्रमाणे न्याय देण्याचं जे आहे आणि तिथली समाजरचना तसंच ठेवण्याचं काम हे सरकार करते आहे, हे स्पष्ट दिसते आहे. आपण त्याच अनुषंगाने थोडा राज्यामध्ये विचार करूया. तो राज्यामध्ये भाजप सरकार दोन पायावर उभा आहे. ते दोन पाय त्याचे वेगळे आहे आणि भाजपाचं नाव आहे की भाजप सरकार आहे. पण भाजपाची इथे काय आहे तर भाजपाचा जो जाहीरनामा याच्यापूर्वीचा होता तो वाचला आपण, आणि या राज्यातल्या देवेंद्र फडणवीस जे प्रमुख समजले जातात त्यांचे भाषण ऐकले तर दोन गोष्टीमध्ये विषमता कशी आहे, राग कसा आहे, द्वेष कसा आहे हे स्पष्टपणे दिसते. त्याची 2-3 उदाहरणं तुम्हाला सांगतो की 2012मध्ये 13मध्ये यांनी सोयाबीनला भाव हा 6,000 रुपये असला पाहिजे यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलन केलं होतं किंवा त्याची मागणी केली होती. कापसाला 12,000 रुपये भाव मिळाला पाहिजे अशा प्रकारची मागणी केली होती. 2012 नंतर देवेंद्र फडणवीस सारख्या माणसाची प्रॉपर्टी ही 5 पट वाढते आणि शेतकऱ्यांची प्रॉपर्टी ही रोज घटते. आजच्या घटकेला म्हणजे 2012मध्ये सोयाबीनचे भाव 6,000 होते, ते आता फक्त 3,000वर आले. आणि यांनी जरी घोषणा केली, हमी भावाची घोषणा केली, प्रत्यक्षपणाने मार्केटमध्ये तसं काय होत नाही आहे. काल परवाचीच कळमच्या मार्केटची घटना आहे की एका शेतकऱ्याने सोयाबीन कळमच्या मार्केटमध्ये विकायला आणली आणि त्याची सोयाबीन फक्त 2200 रुपयांनी गेली. तो आपला जो कागद बाजार समितीचा अडत्याचा तो दाखवत होता लोकांना, कोणीही त्याची दखल घेतली नाही. हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं मोठं उदाहरण आहे. ही शेतकऱ्यांच्या बद्दलची भूमिका जरा आणखी स्पष्ट केली पाहिजे. ती अशी की इंग्रजांच्या काळामध्ये शेतकऱ्यांकडून शेतसारा वसूल केला जात होता आणि तो शेतसारा वसूल करण्यासाठी जी भूमिका त्यावेळेच्या इंग्रज सरकारची होती ते इंग्रज सरकारने या देशातल्या ब्राह्मणांकडे हे वसुलीचा सगळा अधिकार दिला होता. आणि त्यावेळी हे शेतकऱ्यांकडून शेतसारा वसूल करण्यासाठी ज्यांनी शेतसारा दिला नाही त्याचे अंगावरचे कपडे काढून त्याच्या पार्श्वभूमीवर चाबूक मारल्या जायच्या, काठ्या मारल्या जायच्या. ही इतकी बेकायदेशीररित्या जे चालत होतं तेच आता आहे. पण त्याचं पुढलं पाऊल आहे ते एवढं पुढलं पाऊल आहे की आता शेतकऱ्यांनी ज्या शेतमालाची किंमत येत नाही, शेतमालाला त्याच्या कष्टाला किंमत मिळत नाही, अशी माणसं आता 3 महिन्याचा हिशोब काढला आणि तो सरकारच्या म्हणण्याप्रमाणे, माझ्या म्हणण्याप्रमाणे नाही, या 3 महिन्यामध्ये, मागच्या 3 महिन्यामध्ये विदर्भामध्ये 2000 कास्तकारांनी आत्महत्या केलेल्या आहे. म्हणजे इंग्रजांच्या वेळेची जी भूमिका आणि आता जी भूमिका त्याचं पुढलं पाऊल आहे. शेतकऱ्यांना गरीब ठेवण्याचं काम हे सरकार करते आहे. मग सोयाबीनचं असो, कापसाचं असो, धानाचं असो, वेगवेगळ्या प्रकारच्या शेतमालाचं असो, सगळ्या ठिकाणी अशा प्रकारचं एक काम चाललं आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की शेतकऱ्यांसाठी शेत
कृषी उत्पन्न बाजार समिती या राज्यामध्ये आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये त्या कृषी उत्पन्न बाजार समित्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी, व्यापारी प्रतिनिधी, सोसायट्या, ग्रामीण सोसायटी या संदर्भातला एक कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायदा आला आणि त्या कायद्याप्रमाणे राज्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निर्मिती झाली. आता ही निर्मिती आज राज्यामध्ये 306 बाजार समित्या आहेत आणि 306 बाजार समित्यामध्ये कारभार व्यवस्थित चालला होता. शेतमालाला भाव देण्याचा चालला होता. फेडरेशन, कापूस फेडरेशन आलं होतं. कापूस ते कापड अशी योजना होती. या सगळ्या योजना बाजूला गुंडाळून ठेवून आता जी परिस्थिती निर्माण झाली ती परिस्थिती केंद्र सरकारने, सध्याच्या भाजप सरकारने तो कायदाच गुंडाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि तो थोड्याशा कारणासाठी तो स्थगित ठेवला. पण त्याच्या सगळ्यात महत्त्वाचं की त्यांनी दुसरं एक काम केलं की राज्यामध्ये 82 खाजगी बाजार समित्या निर्माण केल्या आणि त्या खाजगी बाजार समित्यामध्ये कोणालाही माल मोजण्याची तिथे तरतूद नाही आहे, नगदी पैसे दिल्याची तरतूद नाही आहे, भाव किती दिला पाहिजे याची तरतूद नाही. खाजगी बाजारामध्ये सगळ्या प्रकारची लूट होते. हे जरा थोडंसं उदाहरणातून तुम्हाला सांगतो की अलीकडे या सरकारने व्यापाऱ्यांना फ्रँचायझी नावाचा प्रकार सुचवला आणि फ्रँचायझीमध्ये काय करतं की फ्रँचायझीमध्ये शेतकऱ्याचा माल त्याच्या बाजारावरून घ्यायचा किंवा त्याच्या घरातून घ्यायचा आणि त्याला याला वाटलं तरच पैसे द्यायचे, नाही तर नाही द्यायचे. आणि वजन मापामध्ये जे 100 किलोचं वजन असेल ते 103 किलो त्याच्या घरातून न्यायचं. ओला माल आहे, सुका माल आहे अशा प्रकारचा आणि त्याची एक अशा प्रकारची शोषणाची प्रक्रिया फ्रँचायझीच्या नावाखाली केली. अनेक सोयाबीनचे काय अनेक उदाहरणं देता येईल, पण सगळ्यात महत्त्वाचं की यांनी एक सोंग केलं की शेतकऱ्याचा माल बाजारात विकता यावा, डायरेक्ट त्याला बाजारात करता यावं म्हणून सावता माळी बाजार असा एक घोषित केलं. त्या बाजार समित्यामध्ये तो सावता माळी बाजार बंद पडलेला आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या ह्या शोषणाच्या प्रक्रिया किती मोठ्या आहेत याचं जर उदाहरण बघितलं तर याला दाबून ठेवण्यासाठी भाजप सरकारने म्हणा किंवा राज्यातल्या देवेंद्र फडणवीस या माणसांनी काय काय प्रयोग केले याचे सगळे मोठे उदाहरणं अनेक पद्धतीने सांगता येईल. दुसरं एक या संबंधित जोडून एक की या राज्यामध्ये हमालांसाठी एक कायदा आहे. त्याचं नाव महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी माथाडी हमाल इतर श्रमजीवी अधिनियम 1969. या कायद्याला गुंडाळण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे 2014 नंतर इतके प्रयोग केले गेले की पहिले या कायद्याचा अंमलबजावणी करण्यासाठी राज्यामध्ये 36 मंडळ आहे आणि 36 मंडळाचा कारभार जो चालतो तो या कायद्याच्या अनुसार चालतो आणि त्या मंडळामध्ये ते जे आहे जे 36 मंडळ त्याच्यावर एक राज्य सरकार सल्लागार मंडळ करते. त्या सल्लागार मंडळामध्ये कामगार प्रतिनिधी, मालक प्रतिनिधी आणि सरकारी प्रतिनिधी असा एक मंडळ होते. पण अलीकडे ते देवेंद्र फडणवीसने हे मंडळच गुंडाळलं आणि 2014 ते 1 वर्ष त्यांनी मंडळ डिक्लेअर केलं नाही, सल्लागार मंडळ डिक्लेअर केलं नाही. 2015 नंतर ते डिक्लेअर केलं तर त्याच्यामध्ये केवळ RSSचेच 2-3 लोक नागपुरातले जे घेतले त्यांचं नाव सांगण्याची गरज नाही आहे आणि त्याच्या पुढे ते मंडळ बरखास्त झालं आणि पुन्हा मग नव्या सरकारमध्ये ते सल्लागार मंडळ बनलं आणि सल्लागार मंडळामध्ये एका अधिकाऱ्याने सांगितलं की सल्लागार मंडळाचं काम फक्त सल्ला देणे आहे, सरकारने ते मान्यच केलं पाहिजे असा काही भूमिका नाही आहे. त्याच्या पुढले पाऊल देवेंद्र फडणवीसांनी उचललं. ते असं उचललं की हा जो कायदा या कायद्यामध्ये हमाल कामगार गुंड आहेत, ते चोऱ्या करतात, बदमाशक्या करतात, त्याच्यामुळं या राज्यातले उद्योग पळवले. आम्ही ते राज्यातले उद्योग कसे पळवले याचा विचारणा केली, त्याचं उत्तर सांगितलं नाही. पण त्या संदर्भातला हा कायदाच गुंडाळून टाका अशा प्रकारची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. आता हे दोन्ही उदाहरण शेतकऱ्यांचं उदाहरण आणि माथाडी कामगारांचं पोट हे केवळ शेतकऱ्यांच्या मालाच्या भरोश्यावर चालते. कारण शेतमाल जिथे तिथे येईल, ट्रान्सपोर्टमध्ये येईल, माल धक्क्यावर येईल, वखार महामंडळात येईल, शासकीय गोडाऊनमध्ये येईल, मार्केटमध्ये येईल, जिथे जिथे धान्य माल येते तिथे हे शेतमाल उचलण्याचं काम माथाडी कामगार करतात आणि या माथाडी कामगारालाच या कायद्याच्या बाहेर काढण्याचं काम देवेंद्र फडणवीस मोठ्या पद्धतीनं केलं आहे. आणि या दोन्ही घटना पाहू जाता भाजपला या काळामध्ये कसं निवडून आणायचं हा जरा एक विचार आहे. त्याचं कारण असं की शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिसकून गेल्याचं काम, जसं कृषीच्या संदर्भातले जे काही निर्णय घेतले त्याच्या संदर्भातलं
आणि हमालांच्या तोंडातल्या हातातलं काम हिसकून घेण्याचं काम हे जे केलं आहे ते अत्यंत धोकादायक आहे. म्हणून या पद्धतीनं जर विचार केला तर जरा थोडं की हे भाजप सरकार कष्टकऱ्यांच्या बाजूने नाही आहे असं स्पष्ट दिसते. एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अलीकडे भारतीय संविधान हे जे आहे ते लाल पुस्तकातलं आहे आणि यांचा मार्क्सवाद्याचे संबंध आहे, हे शहरी नक्सलाईटवादी आहे, अशा प्रकारचा आरोप काल परवा केलेला आहे. आता खरं तर गमत अशी आहे की हेच अशाच लाल रंगाचं पुस्तक पंतप्रधान मोदींनी त्या पूर्वीच्या राष्ट्रपतीला याच रंगाचं पुस्तक दिलं होतं, तेव्हा ते माओवादी किंवा ते नक्सलाईट ठरले नाही. पण आमच्यासारख्यांनी वापरलं किंवा राहुल गांधी सारख्या माणसांनी वापरलं तर ते नक्सलाईट ठरतात. आणि आज सार्वजनिक आरोप आमच्यासारख्या अनेक संघटनांवर केला किंवा हे माओवादी आहेत, हे नक्सलाईट आहेत, शहरी नक्सलाईट आहेत, हे या राज्यात समाजामध्ये चांगला हे होऊ देत नाही, ते घडवून आणू शकत नाही. तर चांगलं राज्य यासाठी भाजपाला पाडणे, भाजपाला निवडून न येणे हे महत्त्वाचं सूत्र आहे. एक महत्त्वाचं आणखी एक थोडं त्याला जोडतो की इथे कामगार मंत्री अनेक झाले, पण कामगार मंत्री आता सध्या राज्यात कोण आहे? आता मागच्या आठवड्यात आम्ही एक परिषद घेतली, त्या परिषदेमध्ये 200 कामगार सहभागी होते. त्या 200 कामगाराला विचारलं की सध्याचा महाराष्ट्रातला कामगार मंत्री कोण आहे? त्याच्यापैकी कोणालाही सांगता आलं नाही. याचं कारण असं आहे की सगळ्या कामगार खात्याचे जे काही बैठका आहेत त्या सगळ्या देवेंद्र फडणवीसांना घेतल्या, म्हणून कामगार खात्यातला कामगार मंत्री कोण आहे समजलं नाही. ही अशा प्रकारची जर भूमिका राहत असेल तर यावेळी देवेंद्र फडणवीसांना निवडून द्यायचं की नाही द्यायचं किंवा भाजपाला निवडून द्यायचं की नाही द्यायचं हे ज्याची त्यांनी ठरवायचं आहे. नागपुरामध्ये गोडधे पाटील नावाचे एक कामगार मंत्री होऊन गेले. त्यांनी अनेक बैठका नागपुरामध्ये घेतल्याने अनेक मार्गी कामगारांचे प्रश्न मार्गी लावले. तो जर विचार केला तर आताही मला असं वाटते की बा गोडधे पाटील सुद्धा त्यांचा मुलगा या फडणवीसाच्या विरोधात उभा आहे. तर फडणवीस जर उभा राहिला आणि फडणवीस निवडून आले तर राज्यातलं वाटोळं होण्याला एक सगळ्यात महत्त्वाची मोठी भूमिका राहणार आहे. म्हणून आपण सर्वजणांनी विचार करावा आणि फडणवीस कसे पडतील किंवा भाजप कशा प्रकारचं बाजूला सारतील याच्या प्रकारचा सर्व मतदारांनी यावेळी नक्की विचार करावा, म्हणजे आपलं काम सुरळीत होण्याची मदत होईल. धन्यवाद.